रखुमाई कृपा रखुमाई कृपा रखुमाई। राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी
हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण देया पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच शरीरा नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच शरीरा कोठे रोमांच शरीरा देया पंढरीस घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे तुका मने काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला तुका मने काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला ते पंढरीस घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे पंढरीस घडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे खळा पाझर रोकडे हो
विठोबार घुमाई 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 उठा उठी अभिमान 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 जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सगळे ते या पंढरी सगळे ऐसे फळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सगळे ते या पंढरी सगळे उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सगळे ते या पंढरी सगळे जाय ऐसे स्थळ कोण जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सगळे ते या पंढरी सगळे खळा पाझर रोकडे
भक्त शिरोमणी नामदेव महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की संतन की विठला 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 उठा उठी अभिमान उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूचिया धारा नेत्री अश्रूचिया धारा कोठे रोमांच शरीरा ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे विठल विठल विठला 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 पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती ओळगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्ववेदे श्रीगुरूंचे पाय जै हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा पंढरी महात्म्य या प्रकरणातील असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय काही पारमार्थिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत. विठ्ठल 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 आमुची मिरासी पंढरी आमुचे घर भीमातिरी पांडुरंग आमुचा पिता रखुमाई आमुची माता. वारकरी संप्रदायातील अखिल संत मांदी आळीने ज्या क्षेत्राला आपलं माहेर मानलं, ज्या क्षेत्राला आपलं सर्वस्व मानलं, ज्या क्षेत्राविषयीची एकविधता या संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं,
असं अनुपम क्षेत्र, ज्याला कोणत्याही इतर क्षेत्राची उपमा देता येत नाही, असं हे पंढरी क्षेत्र. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. अशा या परमपावन पंढरी क्षेत्रामध्ये कार्तिकी वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज कार्तिक शुद्ध द्वादशी, या द्वादशीच्या पर्वकाळामध्ये आपण सर्वजण संध्याकाळच्या या संकीर्तनरूपी सेवेकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. कार्तिकी वारीकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. संतांचा उपदेश, भगवान परमात्म्याची आज्ञा सांभाळून सर्व भाविक मंडळी आषाढी कार्तिकी भक्तजन येती या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी हा यात्रेचा पंचरात्रीचा उत्सव या ठिकाणी संपन्न करतात. मग आज आपण द्वादशीच्या या पर्व काळामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. वारी आहे कार्तिकीची. आषाढी वारी संपन्न झाल्यानंतर आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. आषाढी वारीनिमित्त वारी संपल्यानंतर जवळच येणारी ही कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे कार्तिकी वारी, या कार्तिकी वारीच्या सोहळ्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. कार्तिकी वारीचं महात्म्य संतांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तुकोबारांनी वर्णन केलेले आहे. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, हा कार्तिकीचा सोहळा आहे. नामदेवरांनी सुद्धा कार्तिकी वारीचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी, पोहा मिळाला पंढरीसी, पोहा मिळाला पंढरीसी. तेथील महिमा वर्णू कैचे, ब्रह्मादिकान वर्णवे. तेथील महिमा वर्णू कैचे, ब्रह्मादिकान वर्णवे. तेथील महिमा वर्णू कैचे, ब्रह्मादिकान वर्णवे. नामदेवराय म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशी, पोहा मिळाला पंढरीसी. आणि मग काय या सोहळ्यातला आनंद आहे? 8 ते 9 चरणाचा विस्ताराने वर्णन केलेला हा नामदेवरायांचा अभंग आहे. आणि मग विस्ताराने या सोहळ्याचं वर्णन नामदेवरांनी केलेलं आहे. या सोहळ्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मग ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतोय त्या क्षेत्राचंच काहीतरी माहिम्य वर्णन करावं म्हणून पंढरी महात्म्य या प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगाचा जर विचार केला तर काही पारमार्थिक प्रश्नांची उत्तरं तुकोबारांनी या अभंगातून दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. अभंग 4 चरणाचा आहे, पण त्या 4 चरणाच्या अभंगाचा विचार करत असताना या 4ही चरणातून, या 4 चरणातील 3 चरणातून तुकोबारांनी प्रश्न उत्पन्न केलेला आहे आणि एका चरणातून त्याचं उत्तर दिलेलं आहे. कारण ही जी 3 चरण आहेत, या 3 चरणामधून तुकोबारांनी प्रश्नार्थक सर्वनामाचा प्रयोग केलेला आहे. पहिल्या चरणाचा विचार करायचा ठरला, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. या ठिकाणी पहिलं प्रश्नार्थक सर्वनाम तुकोबारांनी वापरलं कोण. त्यानंतर 3रं चरण, नेत्री अश्रुचिया धारा कोठे रोमांच शरीरा. नेत्री अश्रुचिया धारा शरीरा रोमांच कोठे. दुसरं या ठिकाणी सर्वनाम महाराज वापरतात 3ऱ्या चरणामध्ये. आणि शेवटी तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. या ठिकाणी सुद्धा कोठे हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे या संपूर्ण 4ही चरणामध्ये तुकोबारांनी 3 सर्वनामांचा प्रयोग केलेला आहे, प्रश्नार्थक सर्वनामांचा. आणि एका चरणातून म्हणजेच ध्रुपदातून त्याचं उत्तर दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचं विशेष असं आहे, प्रश्न करणारे महाराजच आहेत आणि उत्तर देणारे सुद्धा महाराजच आहेत. म्हणून प्रश्नही महाराजांनी निर्माण केलेला आहे आणि त्याचं उत्तरही तुकोबारांनी यातून दिलेलं आहे. असा हा सुंदर अभंग, छोटासा अभंग आहे. तर या अभंगातून तुकोबारांनी प्रश्न उत्पन्न केल्यानंतर त्याला उत्तर दिलेलं आहे. खरं तर प्रश्न व्यवहारामध्येही असतो आणि परमार्थामध्येही असतो. व्यवहारातही लोक प्रश्न करतात, पण व्यवहारातल्या प्रश्नाला तेवढी काही किंमत नाही. परमार्थामध्ये सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस साधकाला आपला आत्मोद्धार करायचा असतो त्यावेळेस त्या साधकाने कुठं जावं लागतं याकरता भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये गोड विचार मांडला. तद्विधी प्रणिपातेन, त्याने जायचं, विधी सांगितला, कुठं जायचं, श्री गुरूंकडं जायचं, कसं जायचं, हा सगळा विधी सांगितला. तिथं गेल्यानंतर काय काय करायचं हे सगळं सांगत असताना परिप्रश्नेन,
हा महत्त्वाचा विचार मला सांगायचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सेवा करावी लागते. सेवा केल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तीही सांगती पुशिले प्रश्न करावा लागतो. आणि मग परिप्रश्न साधकाने केला तर साधकाच्या परिप्रश्नातून साधकाची अवस्था श्रीगुरूंना कळते आणि मग श्रीगुरु त्याच्या अधिकारानुरूप त्याला उपदेश करतात. विठ्ठल 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 म्हणून पारमार्थिक प्रश्नाचा विचार आपल्याला करायचा आहे. परमार्थामध्ये प्रश्न निर्माण होण्याकरता, प्रश्न निर्माण कधी होतो? अंतकरणामध्ये एखादी शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो. गुरुवारांच्या मुखातून ऐकलं होतं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज असं म्हणायचे, श्रोत्याला प्रश्न निर्माण होणं, शंका निर्माण होणं हे श्रोत्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रोते कसे असतात? खरंय महाराज. प्रश्नाचा विचार करत असताना म्हणून आपल्याला संत वाङ्मयामध्ये म्हणा, सगळ्या वाङ्मयामध्ये प्रश्नाचा विस्ताराने विचार सांगितलेला पाहायला मिळतो. विस्ताराने लांबचं जाऊ द्या, आपल्या ज्ञानेश्वरीचा विचार करा. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रश्नाचा विचार गोड मांडलेला आहे. प्रश्न करत असताना अर्जुन देवाला प्रश्न करतो. ज्यावेळेस अर्जुनाच्या अंतकरणामध्ये एखादा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस ज्ञानोबा त्याचं बहारदारीने वर्णन करतात. एक प्रसंग सांगतो की ज्यावेळेस 7व्या अध्यायामध्ये शेवटच्या 2 श्लोकातून भगवान परमात्म्याने ध्वन्यार्थाने 7 प्रमेयांचा विचार अर्जुनाला सांगितला. साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञांचे विदू 2 श्लोक. या 2 श्लोकातून ध्वन्यार्थाने हा विचार मांडला. पण हा सगळा विचार एकदम अर्जुनाच्या कानावर पडला आणि अर्जुनाच्या कानावर पडल्यानंतर त्या विषयाचं अवलोकन त्याला काही झालं नाही. तो सगळा विचार एकदम श्रवणाच्या द्वारे अंतःकरणामध्ये जाण्याकरता प्रयत्न करायला लागला. परंतु तो सगळा विचार एकदम अंतःकरणामध्ये होईना. आणि मग त्या काळामध्ये ज्ञानाने खूप विस्ताराने विचार सांगितला. ज्ञानोबारे म्हणतात, काय झालं? तव ये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तिये वेळी मागाची होता. गंमत अशी झाली, अर्जुन मागच राहिला. प्रमेय परमात्म्याने एकदम सांगून टाकली, परंतु तव विचारांच्या रसनान दाटती हेतूची या दशनी न फुटती. बरोबर ज्ञानोबारांनी केलेली ती प्रमेयाची ची होका वळिली. ज्ञानोबारे म्हणतात ती जी सिद्धांत प्रमेय होती ती कशी होती, त्याचा परिमळ कसा होता, त्याचा स्वाद कसा येत असावा, विस्ताराने ज्ञानोबारांनी विचार मांडला. पण हे सगळं न कळालं आणि न कळाल्यामुळं तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. अर्जुनाने आपली दृष्टी भगवंताच्या मुखाकडे वळवली. भगवंताच्या मुखाकडे अर्जुनजी पाहत आहे. एकच भाव आहे, देवाला मला कळत नाही रे, तू काय सांगतो हे मला कळालं नाही. हा भाव अर्जुनाच्या अंतःकरणातला आहे. आणि आता तोच सगळा विचार आपल्याला पुन्हा विचारायचा आहे. कसा विचारावा, या विचारामध्ये अर्जुनजी आहेत. आणि मग अर्जुन आता देवाला प्रश्न करणार आहेत. मग अर्जुन देवाला कसं प्रश्न करतायत याचा विचार ज्ञानोबाराय गोड मांडतात. ज्ञानोबाराय म्हणतात, कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी नुलंघीची सोय एरवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला. ज्ञानोबाराय म्हणतात, पुसती पाहे पा जाणीव, विचारण्याची पद्धती पहा. भिडेची तरी, भिडेची शिव अर्जुन उल्लंघन करत नाही. एरवी ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये अर्जुनाने प्रवेश केलेला आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय घुलेबाबा म्हणायचे, बुवा पोटात शिरून प्रश्न विचारता आला पाहिजे. आणि मग अर्जुन देवाच्या पोटामध्ये शिरतायत. अंतःकरणामध्ये अर्जुनाने देवाच्या प्रवेश केलेला आहे. आणि मग प्रवेश केल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत. मग ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, अहो श्री गुरु ते जै पुसावे तैने माने सावध होवावे
सद्गुरूंना किंवा मोठ्या माणसांना जर प्रश्न करायचा असेल ना, या पद्धतीने सावध झालं पाहिजे. अशा पद्धतीने तो प्रश्न विचारावा. हे एकलेची आगवे जाणे, हे सगळं कळतं फक्त एकट्या अर्जुनाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे. आता त्याचं ते प्रश्न करणं होणार आहे. आणि मग अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. प्रश्न कसा करावा हे अर्जुनाकडून शिकावं. आणि प्रश्न केल्यानंतर पुढच्या व्यक्तीला समाधान वाटलं पाहिजे. अशी प्रश्नाची खुबी अर्जुनाकडून आपल्याला शिकता येते. जवळचंच उदाहरण आहे 12वा अध्याय. 12व्या अध्यायाच्या आरंभी 11व्या अध्यायाचं श्रवण झाल्यानंतर म्हणा, 11व्या अध्यायाच्या उपसंहाराअंती परमात्म्याने अर्जुनाला काही गोष्टी सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टींचं काहूर मनामध्ये माजलंय आणि त्यातून अर्जुनाने प्रश्न विचारला 12व्या अध्यायाच्या आरंभी. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते. अर्जुनाने प्रश्न विचारला. तेषां के योगवित्तमाः, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि मग हा सगळा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान परमात्मा संतुष्ट झाले. या किरीटीची या बोला, तो जगतबंधू संतोषला. भगवान परमात्मा संतुष्ट झाले आणि संतुष्ट होऊन भगवंताच्या मुखातून येणारे गौरव उद्गार ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. म्हणे हो प्रश्न भला जानसी करी. कृष्ण कसा करावा हे तू चांगल्या प्रकारे जाणतो आहेस. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक ठिकाणी अर्जुनाने केलेले प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर, हा प्रश्नोत्तर, हा विचार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून प्रश्न कसा करावा या संदर्भामध्ये सुद्धा त्या पद्धतीची योग्यता आपल्याला अर्जुनजींकडे पाहायला मिळते. तसं संत वाङ्मयाचा विचार केला तर संत वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. शिवरात्री काही आख्यानांचा जन्म, काही शास्त्रांचा जन्मच प्रश्नातून झालेला आहे. पहिल्या अध्यायाचा विचार करा. पहिल्या अध्यायाच्या आरंभी पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न विचारला. पार्वती माता भगवान शंकराला प्रश्न विचारतायत आणि मग त्यावेळेस भगवान शंकरांनी त्या ठिकाणी दिलेलं उत्तर आहे. अनेक पद्धतीने हा विचार सांगितलेला आहे. तर काही मी सांगत होतो, काही विषयांचा संवादाचा उगमच या प्रश्नातून झालेला आहे. शिवरात्री महात्म्य जर आपण पाहिलं तर शिवरात्री महात्म्याचा जर विचार जर आपण करायचा ठरला, पार्वती मातेने भगवान शंकराला प्रश्न केला आणि त्यातूनच मग लिंग पुराणातला सगळा इतिहास भगवंताच्या मुखातून बाहेर प्रसवला. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय सुद्धा कधी देवाला प्रश्न करतायत, कधी संतांना प्रश्न करतायत. अनेक प्रश्नार्थक अभंग आपल्याला तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये, सकल संतांच्या वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. मग प्रश्न केला जातो. कधी तुकोबाराय भगवंताला प्रश्न करतात, कधी तुकोबाराय देवाला प्रश्न करतात. कधी एखादा साधक तुकोबारायांकडे येत असावा, तो एखादा प्रश्न विचारत असावा, त्याला प्रत्युत्तर म्हणून तुकोबाराय कधी उत्तर देतात. परंतु आजचा अभंग असा आहे, मात्र या अभंगामध्ये मात्र प्रश्नही करणारे तुकोबारायच आहेत आणि उत्तर देणारे सुद्धा तुकोबारायच आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. हा संतांचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा संत महात्मे एखाद्या जीवाने प्रश्न केला नाही, एखाद्या साधकाने जरी प्रश्न केला नाही, परंतु भविष्यात त्याला असा प्रश्न निर्माण होईल, त्याला अशी शंका निर्माण होईल म्हणून स्वतःच प्रश्न उपस्थित करतात आणि त्याचं उत्तर सुद्धा स्वतःच देतात. याला अभ्युपेत्य परिहार असं म्हणतात. असं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना सुद्धा असा विचार आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर अर्जुनाने एखादी शंका विचारलेली नसते, पण होऊन परमात्मा अर्जुनाला असं म्हणतात की अर्जुना, कदाचित तुला अशी शंका येईल बरं, कदाचित तुला असा प्रश्न निर्माण होईल, आणि तो प्रश्नही स्वतःच भगवान परमात्मा निर्माण करतात आणि त्याचं उत्तरही भगवान परमात्मा स्वतःच देतात. चला 8व्या अध्यायामध्ये ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरण मा मनस्मरण या श्लोकाचं चिंतन करत असताना तैसे ओम हे स्मरो सरे
ओंकाराचं स्मरण करावं आणि ओंकाराचं स्मरण करून ज्याने आपला देह त्यागला स याती परमांगतीम, तो परमगतीला प्राप्त होतो असं म्हणून एकाक्षर असणारं ब्रह्म त्या प्रणवाचं शेवटच्या काळी स्मरण करावं. बसावं. मग बाहेर पद्मासन रचोणी गोड विचार ज्ञानोबरांनी मांडला आणि मग त्या ओंकाराचं स्मरण करावं. ओंकाराचं स्मरण केल्यानंतर तो परमगतीला प्राप्त होणार आहे हा सगळा विचार सांगितला. आणि मग हे सगळं सांगत असताना मग स्वतः भगवान परमात्मा शंका निर्माण करतात. तुझ्या जीवी हन ऐसे जाये, नाहे स्मरण होय कासयावरी अंती. कदाचित अर्जुना तुला अशी शंका येण्याचा संभव आहे. मी सांगितलं काय करायचं, बाहेर पद्मासन रचुनी, पद्मासन घालायचं, प्रणवाचं ध्यान करायचं, ओंकाराचं स्मरण करायचं आणि मग देहाचा त्याग करायचा, मग तो परमगतीला प्राप्त होणार. पण कदाचित तुला अशी शंका येईल, ते वेळी बैसावेची कवणी, कवन निरोधी करणी, तेत काह्याचे निमने प्रणव स्मरावा. अशी अवस्था प्राप्त होते. सर्वेंद्रियाला कुड पडे, सगळी इंद्रिय ही विकल होतात. अशा अवस्थेमध्ये काय न मरतया ही जीवा युगांत नोहे, अशी अवस्था होते. आणि त्या काळामध्ये मग कुणी बसावं, ते तर बैसावेची कवणे, तिथं कुणी बसायचं, ते तर कायाचे निमणे. बरं, अंतकरणामध्ये त्या प्रणवाचं स्मरण करायचं. मन होय वेडे, मनाची अशी अवस्था होते. कोणत्या अंतकरणात आणि कोणत्या मनाने त्या प्रणवाचं स्मरण करायचं. नाय हे स्मरण होय कासयावरी अंती. हे स्मरण कसं काय वर सामान्य जीवाकडून होणार आहे, अशी शंका त्या ठिकाणी अर्जुनाने निर्माण केली. भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या अंतकरणातून निर्माण केली आणि त्याचं उत्तर सुद्धा परमात्म्यानेच दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एखादा भक्त आहे, आयुष्यभर त्याने परमार्थ केलेला आहे, आयुष्यभर माझं नामचिंतन केलेलं आहे, पण शेवटच्या काळामध्ये जरी त्याने माझ्या प्रणवाचं स्मरण केलं नाही, काही केलं नाही, तरी सुद्धा तरी ऐसी आगा ध्वनी झने थारा देसी मनी, तरी नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. अशा प्रकारच्या शंका कदाचित तुला येतील, पण त्या शंका अंतकरणामध्ये धारण करू नको. नित्य सेविला, ज्यांनी आयुष्यभर माझं सेवन केलेलं आहे. मग कसं सेवन केलेलं आहे, पुढचा श्लोक आहे, अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः. गोड या श्लोकावर सुद्धा ज्ञानोबरांनी केलेलं भाष्य आहे. आणि मग असं अनन्यतेने माझं चिंतन केलेलं आहे. शेवटच्या काळामध्ये मात्र त्यांना स्मरण करण्याची आवश्यकता नाही. मी त्या ठिकाणी येतो आणि मी त्यांची सेवा करतो. नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. 9व्या अध्यायातला विचार आहे. 9व्या अध्यायामध्ये अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप या श्लोकाचं अवतरण देत असताना ज्ञानोबरांनी गोड विचार मांडला. ज्ञानोबराय सांगतात की लोकांचा असा स्वभाव आहे, जे एकोत्तरयाची या वाडी जळती आगी घालीती उडी, ते अनासे स्वगुडी सांडितील केवी. कदाचित तुला अशी शंका येईल, एवढी मोठी वस्तू आहे, सुलभवरी सोपारे असं हे परब्रह्म आहे, पण जना हाती केवी उरवलं आहे. लोकांच्या हातातून हे परब्रह्म बाजूला कसं राहिलं बरं, असं कदाचित तुला वाटेल. येत जरी तार्किका तू हन घेसी शंका, अशी शंका तुला कदाचित येईल. आणि मग परमात्मा शंका निर्माण करतात आणि त्याचं समाधान सुद्धा परमात्माच त्या ठिकाणी देत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुकोबराय सुद्धा शंका स्वतः निर्माण करतायत, प्रश्न स्वतः निर्माण करतायत आणि त्याचं उत्तर सुद्धा महाराजांनी या ठिकाणी स्वतःच दिलेलं आहे. 3 प्रश्न महाराजांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि 3 प्रश्नाचं उत्तर मात्र एकाच चरणातून दिलेलं आहे. आता गंमत आहे, आपल्याला 3 प्रश्नांचा विचार करायचा आहे, पण या प्रश्नांना तुकोबारांनी जे उत्तर दिलेलं आहे ते एकाच चरणातून दिलेलं आहे. बहुधा आपल्याला असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं, प्रश्न अनेक असतात पण उत्तर मात्र एकच असतं. तसं या ठिकाणी घडलं आहे. प्रश्न मात्र 3 आहेत पण उत्तर मात्र त्याचं एकच आहे. प्रश्न अनेक असतात. कधी कधी काय, ते बिरबलाची परीक्षा पाहण्याकरता काही लोक आले आणि ते लोक बिरबलाच्या चातुर्याची परीक्षा पाहत होते. त्यावेळेस 3 लोकांनी वेगवेगळे प्रश्न बिरबलाला विचारले आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला 3ही प्रश्नांचं एकच उत्तर आलं पाहिजे. प्रश्न असे विचारले. पहिला प्रश्न विचारला, भाकरी का करपली, पहिला प्रश्न विचारला. म्हणजे दुसरा प्रश्न विचारला, घोडा का अडखळला. तिसरा प्रश्न विचारला, पानं का सडली. आता 3ही प्रश्न वेगवेगळे आहेत, त्याचं उत्तर एकच द्यायचं आहे. भाकर का करपली. आता भाकर करपणं, भाकर भाजणं
हा विषय पाकशास्त्रातला आहे आणि तो गृहिणी मातेंच्या खात्यामध्ये असल्यामुळे त्यांनाच ते माहिती ती कशी करपली आणि कसं काय झालं, भाकर का करपली, हा पहिला प्रश्न. दुसरा विचारला की घोडा का अडखळला, घोडा का आडला. आता घोडा का आडला हे त्याला कसं सांगता येईल, ज्याचा संबंध घोड्याशी आहे तो त्या संबंधातलं काहीतरी सांगू शकतो. तिसरा प्रश्न विचारला, हौदामध्ये ठेवलेली पानं का सडली, ही पानं का सडली. आता पानं ठेवणाऱ्याला माहिती, पानं ठेवण्याचं काही कौशल्य असेल, ती का सडतात, कशा पद्धतीने ठेवली पाहिजे. पण या प्रकारचे 3 प्रश्न विचारल्यानंतर बिरबलाने सुद्धा आपल्या चतुराईने या 3ही प्रश्नांचं एकच उत्तर दिलं, फिरवली नाही म्हणून. विठ्ठल विठ्ठल म्हणे भाकर का करपली, अहो फिरवली नाही म्हणून. भाकर सारखी फिरवत राहावी लागते, ती फिरवली असती तर करपली नसती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, फिरवली नाही म्हणून. म्हणजे का हो, घोडा का अडखळला, अहो घोडा एका जागी बांधून ठेवायचा नसतो, त्याला फिरवावं लागतं. त्याला जर नाही फिरवलं तर तो एकदम त्याला स्वार करून चालवलं तर तो अडखळणारच ना, फिरवला नाही म्हणून. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, म्हणे पानं का सडली, हौदात ठेवलेली नागिनीची पानं का सडली, फिरवली नाही म्हणून. ती सारखी फिरवावी लागतात. आता ते खाणाऱ्यांना माहिती कशी फिरवायची कशी ठेवायची, पण ती फिरवावी लागतात म्हणतात. ते खराब झालेलं त्यातलं काढावं लागतं वगैरे. ती फिरवली नाही म्हणून सडली. म्हणजे प्रश्न मात्र 3 आहेत, उत्तर मात्र एकच आहे. तसं या ठिकाणी सुद्धा प्रश्न मात्र तुकोबारायांनी 3 उपस्थित केलेले आहेत आणि त्याचं उत्तर मात्र एकाच चरणातून दिलेलं आहे. आपण अगोदर उत्तराचा विचार करू. काय उत्तर दिलंय महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण. ते या पंढरीसी गडे, 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 ते या पंढरीसी गडे. खडा पाधरा रोकडे, खडा पाधरा रोकडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे. खडा पाधरा रोकडे, खडा पाधरा रोकडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे, ते या पंढरीसी गडे. तुकोबाराय सांगताय ते या पंढरीस घडे. या ठिकाणी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे अर्ध्या चरणामध्ये. पूर्ण चरणामध्ये प्रश्नांची उत्तरं नाही, फक्त अर्ध्या चरणामध्ये महाराजांनी उत्तर दिलेले ते या पंढरीस घडे. हे उत्तर ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आपण अनुमान करू शकतो की या उत्तरावरून, या उत्तरामध्ये महाराजांनी पंढरी क्षेत्राचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच हे जे प्रश्न केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर महाराजांनी पंढरी क्षेत्रासंबंधी दिलेलं आहे. म्हणजेच या अभंगातून तुकोबारायांनी पंढरी क्षेत्राचा महिमा सांगितलेला आहे. विठ्ठल 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 महाराज म्हणतात ते या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. ते काय घडतं त्याचं आपण प्रश्नामध्ये त्याचा विचार करणार आहे. पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. आता पंढरी क्षेत्र म्हणजे काय आहे, पंढरी क्षेत्राचा विशेष रूपाने परिचय करून देण्याची आवश्यकता आपल्याला नाही. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतव उभे दिसताहे नीट. पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. हे पंढरी क्षेत्र असं आहे, ज्या पंढरी क्षेत्रामध्ये त्या गोष्टी घडणार आहे
हे पंढरी क्षेत्र देवाने निर्माण केलं, पण कधी निर्माण केलं? आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. नामदेवराय वर्णन करतात. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, असे सुदर्शनावरी मनोनी अविनाश पंढरी. असं हे पंढरी क्षेत्र अविनाशी क्षेत्र आहे. परमात्मा या धामामध्ये अवतीर्ण झालेले आहेत, या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणून पंढरी महात्म्यामध्ये असा विचार केलेला आहे, ज्या भूमीमध्ये ज्या धामामध्ये परमात्मा अवतीर्ण होतात, अगोदर त्या धामाला परमात्मा रूपता प्राप्त करून देतात. म्हणून पंढरी क्षेत्र म्हणजे काय? साक्षात पंढरीनाथाचं स्वरूप आहे. विठ्ठल 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 तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे दैवत. त्या ठिकाणी परमात्मा 3 रूपाने विराजित असतो. कुठे कुठे? त्या ठिकाणी परमात्म्याचा जो विग्रह आहे त्या विग्रह रूपाने परमात्मा असतो. त्या ठिकाणी असणारी क्षेत्राची भूमी, त्या भूमीच्या रूपाने परमात्मा राहतो. आणि त्या क्षेत्रामध्ये असणारं तीर्थ, त्या तीर्थाच्या रूपाने सुद्धा परमात्मा विराजमान असतो. म्हणून पंढरी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पंढरी क्षेत्राचा महिमा संतांनी अनेक ठिकाणी सांगितला. ऐका पंढरीचे महिमान, रावळी ते तुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. ऐसी पंढरी मनी जे ध्याती, तयासी तिही लोकी गती. जे अनेका तीर्था जाती, तीर्थे वंदिती तयासी. अनेक ठिकाणी संतांनी वर्णन केलं. तुकोबाराय सांगतायत ते या पंढरीचं, या पंढरी क्षेत्रामध्ये त्या गोष्टी घडणार आहेत. मग कोणत्या गोष्टी घडणार आहेत? तर प्रश्नांचा विचार आपल्याला करायचा आहे. तुकोबारांनी उत्तर ध्रुपदामध्ये दिलेलं आहे. मग पहिला प्रश्न तुकोबारांनी निर्माण केलेला आहे. कोणता प्रश्न निर्माण केला? तर तुकोबाराय सांगतायत, पहिला प्रश्न निर्माण करतायत अभंगाच्या पहिल्या चरणावर. उठा उठी अभिमान, 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 उठा उठी अभिमान. जाय ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सगडी, ते या पंढरी सगडी, ते या पंढरी सगडी, ते या पंढरी सगडी. जाय ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण जाय, ऐसे स्थळ कोण ते या पंढरी, ते या पंढरी सगळे, ते या पंढरी सगळे, ते या पंढरी सगळे. तुकोबाराय विचारतायत, प्रश्न महाराजांनी निर्माण केलाय. उठा उठी अभिमान जाय, ऐसे स्थळ कोण. उठा उठी अभिमान जाय, ऐसे स्थळ कोण. असं स्थळ या जगतामध्ये कोणतं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर उठा उठी अभिमान जाय, अंतकरणामध्ये असणारा अभिमान, तो अभिमान उठा उठी जाय, अंतकरणातला अभिमान तात्काळ निवृत्त होईल
असं स्थळ या जगतामध्ये कोणतं आहे सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी महाराज म्हणतायत अहंकाराची निवृत्ती करून देणारं हे पंढरी क्षेत्र आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते या पंढरीचं घडे. महाराजांनी प्रश्न निर्माण केला, सांगा असं कोणतं स्थळ या जगतामध्ये आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर अंतकरणातला अभिमान निवृत्त होतो. ते या पंढरीचं घडे. ते इथं पंढरी क्षेत्रामध्ये घडत आहे. मग सुरुवातीला आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. हा जो अभिमान निवृत्त होतो तो अभिमान म्हणजे काय, अभिमानाची निवृत्ती का झाली पाहिजे, त्याची बाधकता जीवाला काय आहे, आणि हा अभिमान पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कसा निवृत्त होतो. विठ्ठल 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 थोडासा अभिमान शब्दाचा विचार करा. अभि नावाचा उपसर्ग आहे आणि मन नावाचा धातू आहे. अभिमन त्याला घय प्रत्यय लागला आणि अभिमान शब्द बनला. मग अभिमान शब्द बनला तर अभिमान शब्दाचा अर्थ काय होतो. अहम मन्यते स्वस्मिन एव उत्कृष्टे बुद्धी अभिमानः. स्वतःच्या ठिकाणी उत्कृष्ट बुद्धी निर्माण होणं, मी कुणीतरी विशेष आहे अशा प्रकारची बुद्धी अंतकरणामध्ये निर्माण होणं, याला म्हणतात अभिमान किंवा अहंकार. विठ्ठल 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 किंवा अनात्म पदार्थ तादात्म्य अभिमान. अनात्म पदार्थांचं तादात्म्य धारण करणं यालाही अहंकार असं म्हटलेलं आहे. स्वस्मिन एव उत्कृष्टे बुद्धी अभिमान किंवा अनात्म पदार्थांच्या ठिकाणी असणारी ही बुद्धी, त्याला अभिमान असं म्हटलेलं आहे. हा जो अभिमान आहे, या अभिमान म्हणजे अहंकार, याचा विचार ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायाच्या आरंभीच केला. महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच. म्हणजे क्षेत्राचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी महाभूत आणि अहंकार, या अहंकार पदावर चिंतन करताना आणि कसा गुप्त असतो हे ज्ञानोबरांनी सांगितलं. अहंकाराचं स्वरूप सांगताना ज्ञानोबरांनी 5 दृष्टांत आपल्याला दिलेले आहे. हा अहंकार सुप्त अवस्थेमध्ये राहिलेला असतो. मग कसा राहिलेला असतो याकरता काही दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेले आहे. जसं लाकडामध्ये अग्नी हा सुप्त असतो, किंवा कमळकळिकेमध्ये असणारा तो मकरंद जसा सुप्त असतो. नाना अप्रौढ बाळकी तारुण्य थोके, आणि दृष्टांत ज्ञानोबरांनी दिलेले आहेत. सिद्धांत मात्र ज्ञानोबरांनी सांगितला की तैसा तो प्रकृतीच्या आतमध्ये सुप्त असतो, पण जेव्हा 5 गाठी पडे, 5 पंचतत्वांचं मिलनीकरण होतं आणि मग पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, आणि मग त्या ठिकाणी तो अहंकार निर्माण होतो. ज्ञानोबराय म्हणतात तो आधी सुप्त असतो आणि नंतर शरीरामध्ये कसा व्यापला जातो. याकरता जैसा ज्वर धातू गतू अपथ्याचे मीस पाहतो. ज्ञानोबराय म्हणतात ज्वर अंतकरणामध्ये सुप्त असतो. अपत्य झालं रे झालं की लगेच ज्वर शरीरामध्ये उद्भवतो, संपूर्ण शरीरामध्ये व्यापला जातो. तसा हा अहंकार आहे. तो अहंकार मूर्त रूपाने प्रगटतो, आणि प्रगट झाला तै नाचवीच हुकडे, सगळीकडे जीवाला नाचायला लावतो. असा हा अहंकार आहे. आणि या विषयाचा उपसंहार करत असताना हा अहंकार आहे कसा, ज्ञानोबराय म्हणतात या अहंकाराची गोष्ट तर फारच आश्चर्यकारक आहे हो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे सज्ञानापाठी. अज्ञानापाठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. असा हा अहंकार आहे. आणि म्हणून या अहंकाराचा विचार विस्ताराने आलेला आहे. तर हा अहंकार का निवृत्त झाला पाहिजे, ऐका. अहंकार निवृत्त झाला पाहिजे याचं कारण असं आहे, अंतकरणामध्ये अहंकार निर्माण झाला की तो जीवाचं वाटोळं करतो. जीवाचं अधपतन करणारा हा अहंकार आहे. जीवाचं अधपतन करणारा अहंकार आहे. आणि अहंकार एकदा निवृत्त झाला की जीवाचं कल्याण होतं. ज्ञानोबराय म्हणतात ना, मग आपली स्वस्थी सहजे आपण केली. आपण आपलं कल्याण केल्यासारखं आहे, पण कधी विचारोनी अहंकार सांडिजे.
त्या काळामध्ये आपलं परमकल्याण झालं असं समजा. पण ज्या काळामध्ये तो अंतःकरणामध्ये आहे ना, त्या काळामध्ये मात्र तो जीवाचं पतन करतो. तो जीवाला पतनाला नेतो. कसा पतनाला नेतो? ज्ञानोबांनी चिंतन करताना असं म्हटलंय, मूळचा जीव ब्रह्मरूप आहे, परंतु त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पाडणारी जी काही कारणं आहेत त्यापैकी यात एक कारण शोधावं लागेल. ज्ञानोबा म्हणतात, जीव आपल्या स्वस्वरूपापासून बाजूला का झाला? ज्ञानोबांनी पहिलं कारण असं सांगितलं, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. दुसरं कारण ज्ञानोबांनी दिला, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणतात, बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचार. या अहंकाराचा भूत संचार झाला आणि अहंकाराचा भूत संचार झाल्यामुळे जीव काय झाला? आपल्या स्वस्वरूपापासून बाजूला झाला. स्वस्वरूपापासून तो मुकला, स्वस्वरूपाचा विसर त्याला पडला. म्हणजे जीवाने अनात्म पदार्थांच्या ठिकाणी अभिमान धारण केला. अनात्म पदार्थांच्या ठिकाणी तादात्म्य धारण करणं, यालाच अभिमान आपण व्याख्यावर पाहिली. तर अनात्म पदार्थ म्हणजे देहत्रय आणि त्या देहत्रयाच्या अंतर्गत असणारे पंचकोश. या पंचकोशाचा अहंकार त्याने धारण केला आणि अहंकार धारण केल्यामुळे कोशास्ते रावृत स्वात्मा विस्मृत्या संस्कृतीं व्रजे अन्न प्राण मनोधीही. ज्ञानोबा म्हणतात, कोशास्ते ही आवृतः स्वात्मा विस्मृत्या संस्कृतीं व्रजेत. तो आपल्या स्वस्वरूपाला विसरतो आणि पुन्हा त्याला जन्म मरण परंपरा भोगावी लागते. असा हा अहंकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 7व्या अध्यायामध्ये गुढविचार ज्ञानोबांनी मांडला. ज्ञानोबा म्हणतात, आईसा मी अनुस्यूत सदा असता. मी सर्वत्र अनुस्यूत आहे, मी सर्वत्र जर व्याप्त आहे, तर जीवांना हा जन्ममरण रूपी संसार भोगण्याची पाळी का आली? ज्ञानोबा म्हणतात, तरी संसार या जीवा तो आने बोले. तो एका वेगळ्या गोष्टीमुळे झाले म्हणे. हे जीवाला जन्ममरण परंपरा भोगावी लागली, ते कशामुळं घडली त्याचा विचार ज्ञानोबा म्हणतात. आता त्या संबंधी तुला एक मी गोष्ट सांगतो, तरी गोठी सांगेल परियेसी. काय? अहंकार तनुसी वालब पडले. अहंकार आणि तनू यांचं प्रेम निर्माण झालं आणि प्रेम निर्माण झाल्यामुळं मग संसार कसा वाढला, विस्ताराने ज्ञानोबांनी विचार मांडला. आणि मग दुःखाचे घेतले दांडेवरी आणि मग त्याला दुःख शोकाची घाई, त्याला दुःख भोगावं लागलं. हे सगळं दुःख भोगण्याचं कारण, जीवाला दुःख भोगावं लागतं कशामुळं? त्याला कारणीभूत आहे अहंकार. ज्ञानोबा म्हणतात, हा परमात्माची परी दुसरा. अहो, जीव म्हणजे साक्षात दुसरा परमात्माच आहे. परी अहंकार निद्रा निदसुरा मनोनी संतोषे शिने. ज्ञानोबा म्हणतात, अहंकार निद्रेमध्ये झोपला, त्यामुळे संतोषे शिने सुख दुःखाला प्राप्त झाला. पण वास्तविक हा साक्षात परमात्माच आहे. मग हे सगळं घडलं कशामुळे? अहंकारामुळे. विठ्ठल विठ्ठल बरं, असा हा अहंकार आपल्या स्वस्वरूपापासून जीवाला बाजूला करतो आणि आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याकरता प्रतिबंध करणारा जर कोण असेल तर तो सुद्धा अहंकारच आहे. ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये चिंतन करताना त्या कर्मयोगाचा प्रवास विस्ताराने सांगितला. तो जेने क्रमे आता तो जसा क्रमाने प्रवास करणार आहे ते वर्म मी तुला सांगतो, ऐक म्हणे. आणि मग तो सगळा प्रवास सांगत असताना अहंकारम बलम दर्पम काम क्रोध परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत असताना जाताना त्याला अनेक प्रतिबंध येतात. जे तो विषयाची मोठ झाडी माझी काम क्रोधांची साकडी, ते चुकवावं लागतं आणि मग चुकवल्यानंतरच तो आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. ज्ञानोबा म्हणतात, त्या साधकाला प्रतिबंध करण्याकरता जे जे आले ना त्यातला पहिला हा आहे, तेथ आडवावयाजी आले. ज्ञानोबा म्हणतात, अडवण्याकरता जे आले ना त्यामधला पहिला हा आहे देह अहंकार. विठ्ठल 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 विठ्ठल
अहंकार आहे, जीवाला दुःख भोगायला लावणार आहे आणि जीवाला भगवंतापासून दूर करणारा, परमात्म्यापासून दूर करणारा जर कोण असेल तर तो अहंकार असेल. कारण अहंकार जर असला ना, अभिमान राशी जयाची ठाई तुका म्हणे देवदूरी, तुका म्हणे देवदूरी. ज्ञानोबराय सांगतात, अभिमान राशी जयाची ठाई तुका म्हणे तई देवदुरे. त्याच्यापासून परमात्मा दूर जातो, परमात्मा त्याच्यापासून लांब जातो. अहंकार निर्माण झाला की परमात्म्याचा दुरावा निर्माण होतो. कसा परमात्म्याचा दुरावा होतो? भागवतामध्ये नाथमारांनी गोड विचार मांडलाय. ज्ञानोबराय म्हणतात, जर विटाळलेलं अन्न असेल तर विटाळलेल्या अन्नाला ब्राह्मण कधी स्पर्श करत नाही. जसं विटाळलेल्या अन्नाला ब्राह्मण जसा स्पर्श करत नाही, तसा देवी अभिमान रिघालिया, अभिमान जर निर्माण झाला तर परमात्मा मात्र जवळ येत नाही, परमात्मा लांब राहतो. जोपर्यंत अहंकाराची निवृत्ती होत नाही तोपर्यंत परमात्मा मात्र त्या साधकाजवळ जात नाही. परमात्मा देवामध्ये आणि साधकामध्ये, जीवामध्ये अंतर निर्माण करणारा आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत जीव भवसागरातून तरून जाऊ शकत नाही. तुकोबारायांचा अभंग आहे पहा. तुकोबाराय संत मंडळींना प्रार्थना करतायत. सगळे संत मंडळी ज्यावेळेस तुकोबारायांची स्तुती करायला लागले त्यावेळेस महाराज संतांना सांगतायत, न करावी स्तुती माझी संतजनी. तुम्ही जर माझी स्तुती केली तर काय होणार आहे? होईल या वचनी अभिमान, अभिमान निर्माण होईल. आणि अभिमान निर्माण झाल्यानंतर हा अभिमानाचा भार आहे. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, हा अहंकाराचाच खरा भार आहे. आणि या भाराने काय होणार आहे? भारे भवनदी नुतरवे पार, दुरावती दूर तुमचे पाय. शेवटचं चरण महाराजांचं महत्वाचं आहे. तुका म्हणे गर्व पुरविल पाठी, होईल माझ्या तुटी विठोबाची. विठ्ठल विठ्ठल अहंकार असेल तर परमात्मा जवळ येत नाही, परमात्मा दुरावतो. आणि अहंकार आपण तसाच धारण केला तर परमात्म्याची आपल्याला कधीच प्राप्ती होत नाही. ज्ञानोबरायांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलं, तैसे चित्ती अहंते ठावो, जिभे सकळ शास्त्रांचा सराव. अंतकरणामध्ये अहंता आहे. पण ज्ञानोबराय सांगतायत, ऐसेनी कोडी एक जन्म जाओ, कोट्यावधी जन्म जरी गेले तरी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. असा हा अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अहंकार निवृत्त झाला पाहिजे, अहंकाराची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतायत, सांगा या जगाच्या पाठीवर असं कोणतं स्थळ आहे की ज्या स्थळामध्ये गेल्यानंतर अहंकार निवृत्त होतो? स्थळं भरपूर आहेत. स्थळ शब्दाने क्षेत्र घ्या, अनेक स्थळं आहेत. अहो सामान्य स्थळाचा विचार पहा ना. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, जे तक्षण भरी वस्ती घडे, तये ठाईचा अहंकार चढे. नाथ महाराज म्हणतात, क्षणभर माणसं एखाद्या जागेवर बसले ना, तिकडं सर ही माझी जागा आहे, तू तिकडं सर ही माझी जागा आहे. क्षणाभरा करता बसलेली माणसं, उभी राहिलेली माणसं, त्यांच्या ठिकाणी त्या जागेचा अहंकार निर्माण होतो. ही ओवी दोनदा आली. जे त मुहूर्त मात्र वस्ती घडे, तये ठाईचा अहंकार जोडे. अशी दोनदा ओवी भागवतामध्ये आली. क्षणभर मुहूर्त मात्र जरी वस्ती, अल्पकाळ जरी वस्ती घडली तरी सुद्धा त्या ठिकाणचा अहंकार अंतकरणामध्ये निर्माण होतो. अशी अहंकार निर्माण करणारी सगळी स्थानं आहेत. पण असं स्थळ कोणतं आहे सांगा, जिथं गेल्यानंतर उठा उठी अभिमान जाय. सांगा असं कोणतं स्थळ आहे या जगता पाठीमागे? असं कोणतं स्थळ आहे महाराज? प्रश्न आपल्याला करतायत. असं कोणतं स्थळ नाही महाराज. बाकीची स्थळं सोडून द्या, तीर्थस्थळांचा विचार करा. अशी बाकीची तीर्थस्थळं सुद्धा नाहीत की जिथं गेल्यानंतर अहंकार निवृत्त होतो. परमार्थ करताना, साधना करताना अहंकार निवृत्त करायचा असतो. पण गंमत अशी होते, तप करोनी तीर्थाटन वाढविला मान, वाढविला
अहंकार निवृत्त करण्याकरता आपण जी जी साधनं करावी त्या साधनांनी तो निवृत्त होत नाही. तीही यासीच होती विरजे. अहो जी जी साधनं याच्या निवृत्ती करता करावीत ती सगळी साधनं याला सहाय्यकारी होतात आणि हा अधिक वाढला जातो. हा निवृत्त कशाने होणार आहे? इतर सगळी साधनं करण्याकरता आपण अन्य क्षेत्राच्या ठिकाणी गेलो, अन्य स्थळाच्या ठिकाणी गेलो, तिथं तप केलं, तपश्चर्या केली, तो कमी होत नाही महाराज, वाढतो. तीर्थाटन केलं, तीर्थयात्रेला गेलो, कमी होत नाही, वाढतो. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. नळोबाराय सांगतात तीर्थाटन केली तर तीर्थाटन करून अहंकार निवृत्त व्हायला पाहिजे, पण तो अधिक वाढतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तीर्थाटने एके तपे उंबरती. तीर्थाटने एके तपे उंबरती. तीर्थाटने एके तपे उंबरती. तीर्थाटने एके तपे उंबरती. अभिमान नातीने धरीती अभिमान. नातीरे धरीते अभिमान. नातीरे धरीते अभिमान. तुकोबराय सांगताय तीर्थाटने एके तपे हुंबरती नाथिले धरिती अभिमान. पण तैसे विष्णुदास नवती साबडे. या प्रकारे तीर्थाटन ही सगळी साधनं, अनेक तीर्थयात्रा, अनेक तीर्थ, अनेक स्थळांच्या ठिकाणी आपण गेलो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर अहंकार निवृत्त होत नाही. पण तुकोबराय सांगताय सांगा ऐशे स्थळ कोण. असं कोणतं स्थळ आहे? ते या पंढरीस घडे. महाराज म्हणतात ते मात्र या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर घडतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर अहंकाराची, अभिमानाची निवृत्ती घडते कशी, कशी कशी निवृत्ती होते याचा विचार आपल्याला संक्षेपाने करायचा आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण येतो त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. त्या पांडुरंग परमात्म्याच्या भूमीमध्ये आपण येतो आणि ज्या देवतेच्या भूमीमध्ये आपण येतो ती देवताच मात्र अशी आहे. कशी आहे? ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वाच्च. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षींनी असं सांगितलंय, त्या परमात्म्याचा स्वभाव सांगितला. त्याला कोण प्रिय आहे आणि तो कुणाचा द्वेषी आहे. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात्. परमात्मा अभिमान द्वेषी आहे. आणि मग या ठिकाणी परमात्म्याच्या धामामध्ये जो कोणी येईल त्या धामामध्ये आलेल्या भक्ताच्या अंतकरणामध्ये मात्र परमात्मा अभिमान शिल्लक ठेवत नाही, कारण त्याच्या ठिकाणी अभिमान नाही. निधी आणि कास धरू देव. निधी आणि कास धरू देव. तुका म्हणे यासी नाही अभिमान. निधी आणि कासी धरू देव. निधी आणि कास देव. त्याच्या ठिकाणी अभिमान नाही आणि त्यामुळं तो इतरांना सुद्धा धारण करू देत नाही. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. परमात्म्याला अजिबात तो अहंकार सहन होत नाही आणि तो अहंकार सहन होत नाही. त्यामुळे भक्ताच्या अंतकरणातला अभिमान परमात्मा छेदून टाकतो. कालच आपण प्रवचनामध्ये श्रवण केलं, चक्रे अभिमानाचा करी छेंदा. भगवंताच्या हातामध्ये असणारं सुदर्शन चक्र भक्ताच्या अंतकरणामध्ये असणारा अभिमान निवृत्त करण्याचं काम करतं. आणि म्हणून परमात्मा असा आहे, त्याच्या अंतकरणामध्ये अभिमान नाही,
तो अभिमान द्वेषी असल्या कारणाने तो त्या भक्ताच्या या ठिकाणी जो जो येईल त्याच्या अंतकरणातला अभिमान निवृत्त करतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर उठाउठी अभिमान जातो. याचं दुसरं एक कारण आपल्याला पाहता येतं, कारण या भूमीचंच ते महात्म्य आपल्याला पाहता येतील. कारण एखाद्या भूमीमध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये सुष्ट दुष्ट विचार उत्पन्न होतात. काही भूमीमध्ये गेल्यानंतर अंतकरणामध्ये वाईट विचार उत्पन्न होतात, तर काही भूमीमध्ये गेल्यानंतर अंतकरणामध्ये सद्विचाराची वृद्धी होते. असं घडतं. याला कारण भूमी महात्म्यही असतं. म्हणून या पंढरी क्षेत्राचाच तो महिमा आहे. या भूमीमध्ये आपण आलो की आल्यानंतर अंतकरणातला अभिमान निवृत्त होतो. विठ्ठल 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 म्हणून तर तुकोबारांनी सांगितलं, पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं जीव आला की तो आपला देह अभिमान विसरतो आणि एक एका लागतील पायी रे वर्णाभिमान विसरली आती. एक एका लागतील पायी रे वर्ण अभिमानही जीव विसरतो आणि देह अभिमानही विसरतो. या प्रकारे या भूमीचं ते महात्म्य आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेला अंतकरणातला अभिमान निवृत्त होतो. वर्ण अभिमान निवृत्त होतो. कर्म अभिमान निवृत्त होतो. एखाद्याच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा अहंकार असेल तोही निवृत्त होतो. एखाद्याच्या अंतकरणामध्ये ऐश्वर्याचा अभिमान असेल तोही निवृत्त होतो. एखाद्याच्या अंतकरणामध्ये सामर्थ्याचा अभिमान असेल तोही इथं आल्यानंतर निवृत्त होतो. सगळ्या अहंकाराची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे. इथं आल्यानंतर या सगळ्याच अहंकाराची निवृत्ती होते. तर विशेष रूपाने एखाद्याच्या अंतकरणामध्ये एखाद्याला ऐश्वर्याचा अभिमान असेल तो ऐश्वर्याचा अभिमानसुद्धा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर निवृत्त होतो. भक्तविजय ग्रंथामध्ये महिपती बाबांनी एक सुंदर एका भक्ताचं चरित्र सांगितलेलं आहे. पंढरी क्षेत्रामध्ये असणारा एक विप्र होता आणि तो देशावर करत करत फिरत चालला होता. मग जात असताना एका राज्यामध्ये तो गेला आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राम राजा राज्य करत होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर सेवकांनी त्याला अडवलं. ब्राह्मणाने सांगितलं, मी अतिथी आहे, मला अडवू नका. त्यांनी सांगितलं, आमच्या राजाची आज्ञा आल्याशिवाय तुम्हाला आज सोडू शकत नाही. आणि मग त्याला त्या ठिकाणी अडवलेले. म्हणे राजे करतात काय? म्हणे राजे फार मोठे देवीचे उपासक आहेत, देवीची पूजा झाल्याशिवाय ते तुमच्याकडे येणार नाही. मग सेवकांनी निरोप पाठवला, कोणीतरी ब्राह्मण देवता आपल्या राज्यामध्ये आलेली आहे, त्यांचं आतिथ्य अभिगमन आपण केलं पाहिजे. म्हणून ब्राह्मदेवाला सांगितलं, ब्राह्मण देवतेला सांगितलं, आपण कुठून आलात? त्यांनी सांगितलं, मी पंढरी क्षेत्रातून आलो. म्हणे बरं पंढरीवरून आलात का? म्हणे हो. म्हणे चला आता तुमच्या पंढरीमध्ये जसा देव आहे तशी आमची सुद्धा देवी या ठिकाणी आहे, आता आमच्या देवीचं ऐश्वर्य पहा बरं का. असं म्हणून त्या ब्राह्मण देवतेला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी देवीची सुंदर षोडोपचारे पूजा राजाने केलेली आहे. सुंदर पूजा केलेली आहे. देवीचं ऐश्वर्य त्याने भरपूर वाढवलेलं होतं. तो देवीचा उपासक होता, शक्ती त्याच्यावर प्रसन्न होती. त्यामुळे सुंदर बगीचा, सुंदर प्रकारचं ते मंदिर त्याने निर्माण केलेलं होतं. त्या मंदिराला संपूर्ण रुपयाचं ते मंदिर होतं. सुंदर वर्णन महिपती बाबांनी केलेलं आहे. सुंदर ते ऐश्वर्य त्या मंदिराचं त्याने वाढवलेलं होतं. आणि ते सगळं पाहिल्यानंतर ब्राह्मण देवतेला बसवलं, सांगितलं, पहा आमच्या देवीचं ऐश्वर्य कसं आहे. त्याच्या देवीचं नाव होतं राजाई माता. आमच्या राजाई मातेचं कसं ऐश्वर्य आहे पहा. आणि ती सगळी पूजा अर्चा आटोपल्यानंतर पुन्हा राजा त्या ब्राह्मण देवतेला असं म्हणायला लागला, तुम्ही पंढरी क्षेत्रामध्ये राहता, पंढरी क्षेत्रामध्ये 1-2 ब्राह्मण त्या देवाची पूजा करायला असतील, काय तुमच्या देवाचं ऐश्वर्य आहे? तुमच्या देवाकडे येणारे सगळे उपासक कसे असतात? सामान्य असतात. पण आमच्या देवीचं ऐश्वर्य पहा, आमच्या देवीचं ऐश्वर्य सामान्य नाही. त्याला त्याच्या राज्याच्या ऐश्वर्याचा आणि त्या देवीच्या ऐश्वर्याचा अभिमान झाला होता आणि तो अभिमानाने बोलायला लागला. पंढरी क्षेत्राची निंदा करायला लागला, पांडुरंगाची निंदा करायला लागला. ती सगळी निंदा मात्र त्या विप्रांना सहन झाली नाही. त्यांनी सांगितलं, राजा एक शब्दही आता पुढे बोलायचा नाही, अजिबात आमच्या देवतेविषयी आणि आमच्या क्षेत्राविषयी बोलायचं नाही. तू अजून आमचं क्षेत्र डोळ्याने पाहिलंय का? अजून तू आमच्या क्षेत्राला आलाच नाही, विनाकारण याच्या त्याच्या मुखातून ऐकून आमच्या क्षेत्राची निंदा करतोयस. अरे तुझ्या तुझ्या राजाईच्या वैभवापेक्षा, तुझ्या राज्याच्या ऐश्वर्यापेक्षा शतपट अधिक श्रेष्ठ आमच्या पंढरीचं ऐश्वर्य आहे. अरे आमचा पांडुरंग परमात्मा द्वारकेवरून पंढरपूरला आलेला आहे, द्वारकेपेक्षा अधिक ऐश्वर्य आमच्या पंढरीमध्ये आहे.
तू फक्त आजपर्यंत डोळ्याने कधी पाहिलं नाही, फक्त कानाने ऐकतो आणि आमच्या पंढरी क्षेत्राची निंदा करतोय काय? अरे तुझ्या राजाईचं मंदिर त्याच्यापेक्षा माझ्या पांडुरंगाची सगळी नगरी सुवर्णाची आहे. अहो, ज्याने त्याच्याकडं मुष्टीभर पोहे घेऊन आलेला त्याचा दरिद्री मित्र त्याच्याकरता सोन्याची संपूर्ण नगरी दान केली, त्याची नगरी किती श्रेष्ठ असणार आहे याचा विचार तू करतोयस का? हे सगळं ऐकल्यानंतर राजा थोडा शांत झाला आणि राजा म्हणायला लागला, आमच्या देवतेची तू निंदा करतोयस, तू आमच्या राज्यामध्ये आहेस, तुला सुळावर द्यायला पाहिजे. ब्राह्मण देवतेने सांगितलं, असं कुणाच्या मुखातून ऐकून आमच्या देवाची निंदा तू करू नकोस. मग ब्राह्मण देवतेने सांगितलं, तू सगळं तुझ्या डोळ्याने आधी पहा, नंतर मला शिक्षा करायची ती कर. मग राजा थोडा शांत झाला. राजा म्हटलं, बघ, तू तुझ्या देवतेचं ऐश्वर माझ्या देवतेपेक्षा माझ्या राज्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं तू सांगतोयस. मी तुमच्या राज्यामध्ये येतो, तुमच्या देवतेचं मंदिर पाहतो, पण तू जसं वर्णन केलेलं आहे तसं जर दृश्य मला दिसलं नाही तर तुला मी संपवल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं. सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या ब्राह्मण देवतेने मनामध्ये पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना करायला आरंभ केला. मैपदी बाबांनी गोड विचार मांडलाय. मैपदी बाबा असं लिहितात, खरं तर पंढरी क्षेत्र म्हणजे संपूर्ण सोन्याची नगरी आहे, पण आपल्या सामान्य चर्मचक्षूंना आपल्याला ते दगडविटा मातीची दिसते, सामान्य दिसते, ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडं नाही, त्यामुळं ते ऐश्वर्य आपल्याला दिसत नाही. आपण सामान्य चर्मचक्षूने त्या क्षेत्राकडे पाहतो. परंतु हे सगळं पाहत असताना बघा या ठिकाणी तो ब्राह्मण मनामध्ये देवाला अशी प्रार्थना करतोय, देवा मी काही खोटं बोललेलो नाही, आजपर्यंत पुराणामध्ये तुझ्या नगरीचं जसं वर्णन केलेलं आहे तेच वर्णन करून मी राजाला सांगितलं आहे. माझ्या मनाने आवास्तव मी काही सांगितलेलं नाही, पण आता तुला तुझा शब्द पार पाडला पाहिजे. तुझ्या ऐश्वर्याचं मी जसं वर्णन केलं आहे तसं सगळं ऐश्वर याच्या दृष्टीला तू दाखवलं पाहिजे, तू दाखव अशी प्रार्थना तो करायला लागला. राजा आणि तो त्या राज्यातून या ठिकाणी आल्यानंतर पंढरी क्षेत्राच्या जवळ आले आणि पंढर क्षेत्र जवळ आल्यानंतर झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा असं सुंदर नगरी परमात्म्याने निर्माण केली. महाराज, वास्तव जी नगरी आहे त्याच नगरीचं दर्शन त्याला फक्त त्याच्या दृष्टीने देवाने करून दिलं. पाहिल्यानंतर ते सगळं ऐश्वर पाहायला लागला. खरंच सगळी पंढरी ही नगरी सोन्याची दिसते. काय त्या पंढरीचं वर्णन करावं. तो आला भीमरथीमध्ये, आपल्या भीमरथीमध्ये स्नान केलं, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान करून तो निघाला. जात असताना वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. हे सगळं ऐश्वर त्याने पाहिलं. सगळे देव या ठिकाणी उभे आहेत, सगळे देव या ठिकाणी सेवा करतायत. काय अलौकिक नगरी आहे हे सगळं तो पाहतोय. आणि पाहत असताना तो सगळं त्याचे डोळे दिपून चाललेले आहेत. तो पुढं पांडुरंगाच्या दर्शनाकरता चाललाय. जात असताना त्याला काही झाडू मारणाऱ्या स्त्रिया रस्त्याने चालताना दिसल्या. कोण या दिव्य स्त्रिया आहेत की झाडू मारण्याचं काम करतायत. असं पाहिल्यानंतर जवळ जाऊन पाहिलं तर आपली राजाई माता आणि इथं झाडू मारण्याचं काम करते. हे सगळं पाहिल्यानंतर तो म्हणायला लागली, माताजी इकडं कुठं आपण? शांत बस म्हणे. इकडं कुठं? आमचा मालकच इथं राहतो, त्यामुळे आम्हाला सेवा करण्याकरता सगळ्यांना इथं हजर राहावं लागतं. आम्ही आमच्या मालकाची सेवा करण्याकरता या ठिकाणी येतो. हे सगळं त्यावेळेस ज्याने पाहिलं त्यावेळेस त्याच्या अंतकरणामध्ये असणारा ऐश्वर्याचा अभिमान निवृत्त झाला. विठ्ठल विठ्ठल इथं आल्यानंतर परमात्म्याचं खरं ऐश्वर्य पाहिलं की अंतकरणातला ऐश्वर्य अभिमान निवृत्त होतो. परमात्म्याच्या सामर्थ्याचा विचार आपल्याला वेदशास्त्र पुराणांनी जो सांगितला तो सामर्थ्याचा विचार पहा. तो सामर्थ्याचा विचार ऐकला की कुणाच्याही अंतकरणामध्ये असणारा सामर्थ्याचा अभिमान सहज निवृत्त होणं शक्य आहे. या प्रकारे ते या पंढरी सघडे उठा उठी अभिमान तात्काळ अहंकाराची निवृत्ती या ठिकाणी होते. विठ्ठल विठ्ठल स्वस्मिन एव उत्कृष्टे बुद्धी. स्वतःच्या ठिकाणी असणारी उत्कृष्ट बुद्धी म्हणजे अहंकार अभिमान तो तर निवृत्त होतो, पण अनात्म पदार्थांच्या ठिकाणी धारण केलेला जो तादात्म्य अभिमान आहे तो अभिमान सुद्धा पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर निवृत्त होतो. म्हणजे अनात्म पदार्थांच्या ठिकाणी धारण केलेलं जे तादात्म्य आहे
आणि असा तादात्म्य अभिमान जो आहे तो निवृत्त होण्याकरता आधी ज्ञान व्हावं लागेल, विवेक श्रवण करावं लागेल, त्यानंतर ते होणार आहे. मग हे पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कसं घडतं? ते या पंढरीस घडे, ते सुद्धा पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर घडतं. कारण या क्षेत्राचा विधी सांगत असताना चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ, इथं आल्यानंतर या क्षेत्रातला विधी सांगितला. चंद्रभागेचं स्नान करायचं आणि विधितो हरिकथा या ठिकाणी आल्यानंतर श्रवण करायचं, हरिकथा श्रवण करायची. आणि मग हरिकथा श्रवणाला एकदा जीव बसला तर श्रवण करता करता त्याला विवेक ज्ञान प्राप्त होतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान श्रवण करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये बोध निर्माण होतो की देह म्हणजे मी नाही. हा विचारोनी अहंकार सांडिजे, हे शब्द त्याच्या कानावर पडतात. आणि मग सहज त्याच्या अंतःकरणामध्ये त्याने जो धारण केलेला जो अभिमान आहे, देहादिकांच्या ठिकाणी धारण केलेला अभिमान, पंचकोशांच्या ठिकाणी धारण केलेला जो अभिमान आहे, तो सगळा अभिमान त्याचा निवृत्त होतो. म्हणून उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे, ते या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. अजून या ठिकाणी काय घडतं? महाराजांनी उत्तरार्धामध्ये सांगितलं, खळा पाझर रोकडे. किती जरी खल असला, किती जरी खळ असला. आता खळ कुणाला म्हणतात? तुकोबारांनी व्याख्या केली पहा, दुराचारी तो चांडाळ. विठ्ठल 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 दुराचारी तो चांडाळ, पाप सांगते विटाळ. तुका म्हणे खळ मनोनिया निषिद्ध तो. असा दुराचरण करणारा पापी असला, तो जरी या ठिकाणी आला तरी सुद्धा खळा पाझर रोकडे, त्याला सुद्धा पाझर सुटतो, त्यालाही पाझर फुटतो. त्याच्या अंतःकरणामध्ये असणारं जे मालिन्य आहे, त्या मालिन्याची निवृत्ती होते. कारण तुका म्हणे मळ नाशी तात्काळ ते स्थळ. अंतःकरणामध्ये किती मालिन्य असू द्या, सगळ्या मालिन्याची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून तुका म्हणे खळ, म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, होती क्षणेची निर्मळ. जावो नियामळ वाळवंटी नाचती, जावो नियामळ वाळवंटी नाचती, जावो नियामळ वाळवंटी नाचती. तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ, जाऊन या मळ वाळवंटी नाचते. महाराज या ठिकाणी पाशाना पाझर सुटती रे, अशी अवस्था आहे. मग खळा पाझर रोकडे, जो खलबुद्धीने युक्त आहे, या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारी व्यंकटी का दूर होणार नाही, त्याच्या ठिकाणी सुद्धा सद्विचार का निर्माण होणार नाही. खळा पाझर रोकडे महाराज सांगतायत, ते या पंढरी सघडे, ते या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. अजून काय काय या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं? तर दुसरा प्रश्न महाराज उपस्थित करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा, नेत्री अश्रूंची आधारा. कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरी सगडे, ते या पंढरी सगडे. कोठे रोमांच शरीरा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरी सगडे, ते या पंढरी सगडे. तुकोबारे सांगतायत, नेत्री अश्रूची धारा, कोठे रोमांच शरीरा. नेत्री अश्रूची धारा कोठे, शरीरा रोमांच कोठे, ते या पंढरीस घडे, ते या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं, पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. महाराज म्हणतात, या ठिकाणी आल्यानंतर अंतकरण सद्गदित होतं, अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि अंतकरणामध्ये भगवत विषयक असणारं प्रेम, त्या प्रेमाची वृद्धी होते.
कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. म्हणून अष्टसात्विक भाव अंतकरणामध्ये निर्माण करून देणारं हे क्षेत्र आहे. तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे या विठोबाच्या संगे रे. या पांडुरंगाच्या संगतीमध्ये या धामामध्ये कंठ सद्गदित होतो. आणि तुकोबारांनी स्वतः देवाकडे प्रार्थना करताना भजन करताना हीच प्रार्थना केली की नाही, सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय येणे फुटो हृदय. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय येणे फुटो हृदय. सद्गदित कंठ दाटो आनंद जीवन आनंद रोमांच अष्टांग ही गात्री प्रेम तुझे. अंतकरणामध्ये अष्टसात्विक भावाचा उदय होतो. ज्ञानेश्वरीमध्ये 3 ते 4 वेळा अष्टसात्विक भावाचा विचार ज्ञानोबरांनी विस्ताराने मांडला. सुरुवातीला 9व्या अध्यायाच्या शेवटी ज्यावेळेस हे सगळं ब्रह्मज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं आणि ते ऐकायला मिळाल्यानंतर संजयाच्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि मग त्या अष्टसात्विक भावाचं वर्णन ज्ञानोबरांनी विस्ताराने केलं. चित्तचा काटले आटू घेत वाचा पांगवळली जेथीच्या तेत आपात कंचुकीत रोमांचाले. विस्ताराने ज्ञानोबरांनी वर्णन केलं. पुढे 11व्या अध्यायामध्ये परमात्म्याचं विश्वरूप पाहिल्यानंतर ततस्स विस्मया रुष्टो त्या ठिकाणी अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेले अष्टसात्विक भाव, त्या अष्टसात्विक भावांचं वर्णन ज्ञानोबरांनी केलं. आणि शेवटी एकदा नष्टो मोह स्फूर्तिर्लब्धा त्या ठिकाणी शेवटी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला निर्माण झालेल्या अष्टसात्विक भावांचं वर्णन ज्ञानोबरांनी केलेलं आहे. तर या प्रकारे हे अष्टसात्विक भावसुद्धा कुठं घडतात, कुठेही निर्माण होत नाहीत. कोठे रोमांच शरीरा नेत्री अश्रूची आधारा कोठे, हे सगळं घडतं इथं आल्यानंतर अंतकरणामध्ये सात्विक वृत्ती निर्माण होते, भगवंताविषयीचं प्रेम वृद्धिंगत होतं आणि मग नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा ते या पंढरीस घडे. हे सगळं होतं पंढरी क्षेत्रामध्ये. इतर क्षेत्राला गेल्यानंतर अंतःकरणाच्या ठिकाणी काठिण्य निर्माण होईल, पण इथं आल्यानंतर अंतःकरण विराल्याशिवाय राहणार नाही. असं हे पंढरी क्षेत्र आहे. म्हणून ते या पंढरीस घडे, ते या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं. अजून काय या पंढरी क्षेत्रामध्ये घडतं, शेवटचा प्रश्न तुकोबाराय उपस्थित करतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे काला तुका म्हणे काला तुका म्हणे काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला ते या पंढरीत घडे ते या पंढरीत घडे कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला ते या पंढरीत घडे ते या पंढरीत घडे. विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला कोठे ते या पंढरी सघडे. महाराज म्हणतात काला सांगा कुठे. तुका म्हणे काला कोठे सांगा. काला कुठे मिळणार आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. तो काला याच ठिकाणी प्राप्त होतो. परमात्म्याने या ठिकाणी काला केलेला आहे. चलावाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी. विस्ताराने या काल्याचा विचार आहे. हा काला कुठं मिळणार आहे. या ठिकाणी मिळणार आहे. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासिला ह्या वाटी. असा हा काला आहे. म्हणून हा काला या ठिकाणी तुका म्हणे काला कोठे ते या पंढरी सघडे. काल्याची प्राप्ती आपल्याला पंढरी क्षेत्रामध्ये होते. किंवा तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला कोठे. कुठे आभेद कुठं प्राप्त होणार आहे. आभेद स्थिती कुठं प्राप्त होणार आहे. ते या पंढरी सघडे. आभेद स्थितीची प्राप्ती होणार आहे कुठं. पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर बाप रुक्मादेवर विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करून ठेला. परमात्मा आपल्याला परमात्मा रूपता प्राप्त करून देतात. म्हणून आभेद रूपाची प्राप्ती परमात्मा या ठिकाणी करून देतात. किंवा तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. किंवा तुका म्हणे आभेद काला कोठे देखिला ते या पंढरी सघडे. अभेद रूपी काला म्हणजे जीव ब्रह्माची एकता हाच खरा काला आहे. आभेद रूपता प्राप्त होणं हाच खरा काला आहे. तो कुठं घडणार आहे. ते या पंढरी सघडे. तो या पंढरी क्षेत्रामध्ये घडणार आहे. किंवा तुका म्हणे काला आभेद कोठे देखिला. तुका म्हणे काला तुका म्हणे आभेद काला कोठे देखिला. महाराज म्हणतायत तुकोबराय सांगतायत आभेद आणि पुन्हा काला. आभेद म्हणजे परमात्म्याशी एक रूपता. हा जीवब्रह्म एक रूपतेचा काला. आणि त्याच्यानंतर पुन्हा हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधणे ऐसे मीच होनी पांडवा करीती माझी सेवा मग याही वरी पार्था. या प्रकारची ही अवस्था कुठं पाहायला मिळणार आहे. ते या पंढरी सघडे खळा पाझर रोकडे. यथामती यथावकाश तुकोबरायांच्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतनरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज गुरुवर्य बाबांच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला ते या पंढरी सघडे खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला या पंढरी सघडे खळा पाझर रोकडे. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय लिहिले पुरे वेळी वाकुडी उत्तरी. क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा देव तुकारा तुकाराम 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 रा